आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंदकेसरी स्पर्धा रंगणार. 14 ते 17 मे दरम्यान सामन्यांचं आयोजन. देशभरातील 800 स्पर्धक सहभागी होणार. मुंबईत युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांना दणका. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 55 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 798 विक्रेत्यांचे परवाने निलंबित. वाशिम बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी दर. प्रति क्विंटल तब्बल 7,450 रुपयांचा दर. 4 वर्षांनंतर सोयाबीन दरानं उच्चांक गाठला. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले. कांद्याला अवघे 112 रुपये प्रति क्विंटल दर. किलोमागे फक्त ₹1.12 दर मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्र डेटा सेंटर उभारणार. कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या निकालांची आणि प्रमाणपत्रांची माहिती संकलित करण्यासाठी डेटा सेंटर उभारलं जाणार. 6वीच्या विद्यार्थ्यांवरती 4.5 किलो दप्तराचं ओझं. तक्रारींची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दखल. मानवाधिकार आयोगाची शिक्षण विभागाला नोटीस. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जाहिरातबाजीचं ग्रहण. मेरिटाईम बोर्डानं राज्यातील समुद्र किनाऱ्यांवरती जाहिरात प्रदर्शनासाठी तयार केलेल्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड नियमावलीला पर्यावरण क्षेत्रातनं तीव्र विरोध. राज्यामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई होणार. अन्न औषध प्रशासनाच्या नव्या कायद्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद. पंढरपूर साताऱ्यात माजी सैनिक कल्याण केंद्र उभारण्यात मान्यता. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांची सोय होण्यासाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यात राज्यपालांची मान्यता. राज्यभर तापमानानं कहर केलाय. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. सोलापूर जिल्ह्यातल्या पापी गावात उष्माघातामुळे 35 वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू. जिल्ह्यातील तापमानाची 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद. जिल्ह्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर. मागील 2 दिवसांपासून तापमानात वाढ. उकाड्यानं नागरिक हैराण. गोंदियात तापमान 41 अंशांवर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा. पुढचे 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट, तर विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांवर.